नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर चांगलंच। फडणवीसांकडून नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत, तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य, नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे आढळराव राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांनी घेतली आढळरावांची भेट। भेटीत शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या संस्थेला अजित पवारांची भेट। संस्थेनं उभारलेल्या ऑडिटोरियमची अजित पवारांकडून पाहणी। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवरती आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर, रायगड या जागांचा समावेश। चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच। आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शिवानी वडेट्टीवार यांचीही दावेदारी। लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस। शिवानी वडेट्टीवारांना तिकीट मागण्याचा अधिकार। जे आता तिकीट मागत आहेत ते अलीकडेच पक्षात आलेत। विजय वडेट्टीवारांची लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। माझ्या उमेदवारीचा कोणता संभ्रम नव्हता, माझी उमेदवारी निश्चित। काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्त्व देणार नाही, भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका। भावना गवळींना पक्षानं तिकीट नाही दिलं तर माझ्या पक्षाकडनं तिकीट देईल, मी आणि माझा पक्ष गवळींच्या पाठीशी, महादेव जानकरांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीमध्ये तिढा सुरू। तिढ्यातच महायुतीचा पराभव होणार, ते एकमेकांच्या उरावर बसणार। किमान 2.5 लाखाच्या फरकानं माझा विजय निश्चित, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांकडून 5 वर्षात कार्य अहवाल प्रकाशित। ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरनं भाजप शिंदे गटात धुसफूस। रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार झाला पाहिजे। लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार, भाजपचे माजी आमदार बाळा माने यांचं वक्तव्य। मवियासोबत येण्यासाठी आव्हाडांची प्रकाश आंबेडकरांना भावनिक साथ। तुमचं ध्येय आणि आमचं ध्येय एकच, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी 10 कोटींचा खर्च येतो आणि आज तो आमच्याकडे नाही, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचं वक्तव्य। तर आम्ही लोकसभा निवडणुकीत उतरणार नसल्याचंही विधान। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आता निवडणूक घेऊन निवडून येऊ शकत नाहीत, भागवत कराड यांची टीका। तर छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही महायुती किंवा एनडीए म्हणून लढू, कराडांचं विधान। मावळ तालुक्यातल्या अजित पवार गटातील नाराज 137 कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला। शरद पवारांचा गुरुवारी लोणावळ्यात संवाद मेळावा। साताऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या। जिल्हा पदवीधर सेलच्या उपाध्यक्षपदी संजय पानवळ आणि पाटण तालुका कार्याध्यक्षपदी राहुल कचरे यांची नियुक्ती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचा पक्षप्रवेश। सरनाईक यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात। नांदेडचे माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत। नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडावी, सुभाष वानखेडेंची मागणी। धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं बसवराज मुंगरुळे उमेदवारीसाठी इच्छुक। आगामी लोकसभेसाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि दौऱ्याला सुरुवात। धाराशिव, औसा, बार्शी इथे मोर्चे बांधणी सुरू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये भूमिपूजन आणि विकास कामांचा धडाका। आमदार राजू कोरमोरे यांच्या हस्ते 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आणि मंत्री हसन मुश्रीफांमध्ये रंगल्या गप्पा। एका फुटबॉल सामन्यादरम्यान भेट। सामन्याला मंत्री चंद्रकांत पाटलांचीही उपस्थिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी। भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप। पाटलांचे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच पत्र। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे फलक। उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे फलक। महायुतीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि विजय शिवतारेंची खलबतं। नुसतं बारामतीचं नाव नको, नाव घेताना बारामती लोकसभेचं घ्यावं, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मागणी। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा जागेवर दावा। आमदार मुटकुळेंनी घेतली खासदार अशोक चव्हाण यांची भेट।
रायगडच्या उरणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविया असे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, नालासोपाऱ्यात पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न। वर्ध्यामध्ये भाजपच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतल मंगल कार्यालयामध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। वाशीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, संभाजीराजे छत्रपती आणि भावना गवळी यांची उपस्थिती। उद्या आणि परवा मुंबईत अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक, अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार। राज्यातल्या 48 जागांपैकी 40 जागांवरील महाविकास आघाडीमधील वाटाघाटी झाल्या, 4 जागांचा तिढा येत्या आठवड्यात सुटणार। 44 उमेदवारांची यादी येत्या आठवड्यात जाहीर करणार, बाळासाहेब थोरातांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच होईल, वंचितला 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, आमची चर्चा सुरू, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। रत्नागिरीत आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबातील तिघांची चौकशी सुरू, रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात तिघांची चौकशी। साळवी यांचा मुलगा शुभम, पत्नी अनुजा आणि भाऊ दीपक साळवी यांची चौकशी। एसीबीनं केलेल्या तक्रारीनंतर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशी। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण संपन्न, मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण। तर या सोहळ्याला छगन भुजबळ, भारती पवारही उपस्थित। भरवीर ते इगतपुरी दरम्यान 25 किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण। वर्ध्यामध्ये संयुक्त किसान मोर्चाचं धरणं आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान मोर्चा आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी। कोल्हापुरात मुश्रीफांच्या जनता दरबारमध्ये शेतकऱ्यांचा संताप, 6 वर्षांपासून अधिकाऱ्यांना कामं थांबवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, अपर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज पुन्हा बैठक, चर्चेनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। साताऱ्यात निसर्गाची हानी करणाऱ्या वृक्ष तोडणाऱ्यांना झोडपून काढा, अजिंक्य ताऱ्यातील वृक्ष संगोपनाच्या उपक्रमातनं अभिनेते सयाजी शिंदे यांचं विधान। नाशिकच्या येवल्यात बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्राचं लोकार्पण, मंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नातनं 15 कोटी रुपये खर्चून केंद्र उभारण्यात आलं। चंद्रपुरात भाजपच्या वतीनं महिला शक्ती वंदन अभियानाचं आयोजन, दुर्गापूर परिसरातनं महिलांच्या मॅरेथॉनला सुरुवात, 3 दिवस विविध कार्यक्रमातनं स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात येणार। सांगलीमधील महासंस्कृती महोत्सवामध्ये रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध, वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमाची सांगलीकरांसाठी मेजवानी, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय आणि सांगली जिल्हा प्रशासनाकडनं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन।